रसिक प्रिय श्रोते हो, आकाशवाणी औरंगाबादचा रूपवेध हा कार्यक्रम अतिशय वैशिष्ट्यपूर्ण असा राहत आलेला आहे. रूपवेध या कार्यक्रमाच्या अंतर्गत विविध क्षेत्रातील नामवंत आणि कर्तबगार अशी जी व्यक्तित्व आहेत त्यांच्या कार्याचा अतिशय सविस्तर आणि सखोल असा वेध घेण्याचा स्तुत्य प्रयत्न घडतो तो हा रूपवेध कार्यक्रम. रूप आणि वेध असे दोन शब्द एकत्रित करून त्याची व्याप्ती सूचित केलेली आहे. रूपामध्ये व्यक्तित्वाचे सगळे रंग आणि वेध याचा अर्थ असा आहे की त्यासंबंधीचं आकलन आणि आस्वाद हा श्रोत्यांच्या पर्यंत पोचवायचा. तेव्हा हा रूपवेध कार्यक्रम सर्वांच्या आवडीचा असा कार्यक्रम, काही जाणून घेण्याचा कार्यक्रम, काही बिंबवून घेण्याचा कार्यक्रम सातत्यानं आपणही ऐकलेला आहे, आजही तुम्ही ऐकणार आहात. आजच्या या कार्यक्रमात रूपवेधच्या आदरणीय गुरुवर्य प्राचार्य गजमल माळी सर हे उपस्थित आहेत. त्यांच्याशी बातचीत आहे. व्यक्तीचा आणि कर्तृत्वाचा वेध याही रूपवेधच्या अंतर्गत होणाऱ्या संवादामध्ये तुम्हाला ऐकायला मिळणार आहे. प्राचार्य गजमल माळी हे एक नामांकित असं नाव आहे. विद्यार्थी होते तेव्हापासून ते थेट आज तागायत त्यांच्यातली जी ऊर्जा आहे ती सातत्यानं व्यक्त होत आलेली आहे. अतिशय अभ्यासू आणि गुणवान विद्यार्थी म्हणूनही त्यांचा त्या काळात लौकिक राहिलेला आहे. नंतर विद्यार्थी प्रिय आणि व्यासंगी प्राध्यापक म्हणून आजही त्यांनी ज्ञानाचे जे संस्कार केले ते संस्कार जिथं जिथं उमटले त्या ठशांच्या मधून हे व्यक्तिमत्व जाणवत राहतं. एक कवी म्हणून, एक साहित्याचे मर्मज्ञ म्हणून, लोकसाहित्याचे गाढे संशोधक म्हणून आपल्याकडे ज्या सामाजिक चळवळी झाल्या त्या चळवळीकडं सुद्धा मूलार्थानं आणि गुणग्राहकतेनं पाहणारे अभ्यासक म्हणून, नाटककार म्हणून त्यांची जी ख्याती आहे ती आजही सर्वदूर जिथे मराठी बोलली जाते तिथपर्यंत ही ऐकू येते, आजही कानावर पडते. अनेक वर्ष प्राचार्य म्हणून त्यांनी प्रशासनातली जी कुशलता आहे तीही नोंदवलेली आहे. मुख्यतः कवी हृदयाचं एक थोर व्यक्तिमत्व म्हणून आमच्यासारखे त्यांचे जे विद्यार्थी आहेत ते महाविद्यालयातले असतील, साहित्याच्या क्षेत्रातले असतील, लेखनाच्या क्षेत्रातले असतील, त्यांना त्यांच्या थोरवीचा स्पर्श झालेला आहे आणि त्या स्पर्शानंच आमची सगळी नंतरची पिढी जी आहे लेखन करणारी, शिकवणारी ही उजळून निघालेली आहे. गुरुवर्य प्राचार्य गजमल माळी सर यांच्यासोबत हा संवाद होतो आहे. मी सरांना किंवा सरांच्याकडून मी हे जाणून घेऊ इच्छितो की आपलं जे बालपण आहे, सुरुवातीचं जे शिक्षण आहे ते कसं कुठं झालं. त्याचं कारण असं आहे की कोणत्याही वैभवामागं
ते ज्ञानाचं असेल, सर्जनाचं असेल, संपदेचं असेल, कोणत्याही वैभवाच्या मागं कष्टाची एक परंपरा आणि कष्टाचा एक इतिहास उभा असतो. त्याचंही दर्शन या सगळ्या संवादातून श्रोत्यांना घडणार आहे. तेव्हा आपलं लहानपण, जन्म आणि घरातलं वातावरण आणि सुरुवातीचं शिक्षण हे कसं आणि कुठं झालं? माझं शालेय शिक्षण हे वरणगाव या गावी झालं. वरणगाव हे त्या काळामध्ये उपेक्षित अशा प्रकारचं एक खेडं होतं. त्यानंतर तिथे ऑर्डिनन्स फॅक्टरी झाली अलीकडच्या काळामध्ये, आणि ते मात्र आता भूगोलामध्ये नोंदवलं गेलेलं आहे. वरणगाव सोडून आता मला 32 वर्ष झालेली आहेत, आणि मी सर्व शिक्षण माझं औरंगाबादमध्ये झालं. पहिल्यांदा ज्ञानविज्ञान कुलामध्ये मी इंटर झालो, आणि नंतर सर्व ग्रॅज्युएशन आणि MAचं शिक्षण मराठवाडा विद्यापीठामध्ये झालं. प्रश्न असाही आहे की आपण ज्या वातावरणातून इथपर्यंत प्रवास केला, त्या घरात अशी काही पूर्वीची शिक्षणाची परंपरा होती का? मुळीच नव्हती. माझे वडील तर एका सावकाराकडे सालदार होते, शेतीचं काम करीत होते. जमीन होती मला, 2-3 एकर जमीन होती, परंतु वडील मात्र सालदारी करीत होते आणि आई ती जमीन कष्ट करीत होते. त्यामुळं शिक्षणाची जी परंपरा आहे ती परंपरा घरामध्येच काय, भाऊबंदकीमध्ये कोणालाही नव्हती. मीच पहिला माणूस की जो पहिल्यांदा तिथे मॅट्रिक झाला, मॅट्रिक होऊन पहिला आलो, याचं कौतुक वरणगावच्या सर्व जनतेला खूप झालं. आणि याला कॉलेजला कुठेतरी पाठवा म्हणून त्यांनी आग्रह धरला. माझी आत्या जळगावला राहत होती. ती वारल्यानंतर तिथे काही मला जाता येणं शक्य नव्हतं, आणि म्हणून इथे श्रीनिवास कुलकर्णी म्हणून इथे औरंगाबादला आलेले शिक्षणासाठी आले, आणि ते मला घेऊन इथे आले. आबा काटे आणि आबा काटेंचा मुलगा, त्यांनी मला इथे आणला. आणि ज्ञानविज्ञान कुलामध्ये माझं इंटर झालं. इंटरमध्ये उस्मानिया युनिव्हर्सिटीमध्ये मी पहिला आलो. नंतर मराठवाडा विद्यापीठ स्थापन झालं. मराठवाडा विद्यापीठातला मी BA झालो, तिथेही मी पहिला आलो. MA तिथेच केलं, आणि MAमध्ये मला राज्यपालांचं सुवर्णपदक मिळालं. संबंध करिअर जे आहे माझं ते जवळजवळ प्रथम श्रेणीचंच करिअर राहिलं, आणि यानंतर मात्र मी नोकरीला लागलो. म्हणजे अशा अभावातून ही तुमची वाटचाल झालेली आहे सुरुवातीपासूनच. होय होय. आणि आपल्याकडे हेही एक चित्र दिसतं की गावातला तुमच्यासारखा एखादा अतिशय अभ्यासू, हुशार, चुणचुणीत विद्यार्थी जेव्हा पुढे जातो आहे आणि हा पुढे जाणार, अशी मोठ्या प्रेमळ अंतःकरणातून सर्वांना जाणीव होती, तेव्हा ते स्वतःसुद्धा त्यांच्या घरात कोणी शिकलेलं नसलं तरीसुद्धा तुमच्यात आणि तुमच्या प्रतिमेतच त्या स्वतःच्या महत्त्वाकांक्षासुद्धा अनुभवणारी माणसं पुष्कळ आहेत. आणि मग त्यातून हा मुलगा शिकला पाहिजे इथपर्यंत प्रवास झाला. मुख्यतः जे प्राथमिक जरी असले तरीसुद्धा शाळेच्या वातावरणामध्ये जे संस्कार होतात आणि संस्कार करणारे जे शिक्षक असतात, त्यांचंही मोठं योगदान आपल्या या सगळ्या व्यक्तिमत्वाच्या जडणघडणीमध्ये असतं. तर शालेय जीवनामध्ये एखाद्या शिक्षकाचं या दृष्टीनं तुम्हाला कसं स्मरण होतं किंवा आठवण कशी येते? खरं म्हणजे माझे सारे शिक्षक महात्मा गांधी विद्यालयामधले अतिशय प्रेमळ आणि खूप उत्तेजन देणारे होते. विशेषतः सदाशिवराव पाटील हे माझे फार जवळचे आणि कवी मित्र होते. तेही कविता करीत असत. कविता जुन्या वळणाच्या जरी असल्या तरी देखील त्यांना कवितेमध्ये रस होता. ते स्वतः कवी होते.
आणि त्यांच्या घरी ते तळवेल या नावाचं एक खेडं होतं, तिथून ते वाटचाल करीत होते. त्यांच्याकडे मी मधून जात होतो. शनिवार रविवार जवळजवळ त्यांच्या सहवासातच राहत होतो. त्यानंतर मच्छिंद्र पाठक म्हणून संस्कृतचे शिक्षक होते आणि ते माझ्या गावी राहत होते. महात्मा गांधी विद्यालयामध्ये ते संस्कृतचे शिक्षक होते. संस्कृत त्यांच्याकडे शिकलो. त्यांनी अतिशय माझ्या संस्कृत भाषेवर असलेलं जे प्रभुत्व ते लक्षामध्ये घेऊन त्यांनी इंटरपर्यंत मला संस्कृत हा विषय शिकवला. पण संशोधनामध्ये सुद्धा पुढे तुम्हाला संस्कृतचा पुष्कळ उपयोग झालेला हो असणार. हो. आजही माझं जे BAचं शिक्षण आहे तिथपर्यंत तर मी संस्कृतमध्येच होतो. इथे आल्यानंतर MAला जेव्हा मराठी मी घेतलं त्यामध्ये सुद्धा मला संस्कृतचा उपयोग खूप झाला. किंबहुना संस्कृतवरच मी तिथे प्रभुत्व असल्यामुळं या ठिकाणीसुद्धा मराठी अतिशय उत्तम अशा प्रकारचं लेखन मी करू शकलो. आणि लेखनाचे धडे महात्मा गांधी विद्यालय जे होतं त्यातले मच्छिंद्र पाठक जे होते आणि सदाशिव पाटील ह्या दोघांनी मला उत्तेजन दिलं आणि विद्यार्थी दशेमध्येच लेखनाला प्रारंभ केला. खरं तर ते नातं एक कालखंड असा होता, आजही आहे, तो संपलेला आहे असं मला काय वाटत नाही. परंतु ही सगळी विद्यार्थी मंडळी जी आहे ही आपल्याच कुटुंबातली मुलं आहेत. या एका मोठ्या प्रेमळ जाणीवेनं होय, मुलांच्यावर संस्कार करणारी विद्यालये होती आणि विद्या देणारे शिक्षक सुद्धा होते. हां, ही भाषेसंबंधीची जी एक सुरुवातीपासूनची तुमच्या मनामध्ये ओढ आहे, कारण होय. ओढ असल्याशिवाय होय, त्या भाषेच्या प्रवाहानं कवी असो किंवा एखादा संवाद करणारा माणूस असो किंवा एक सामान्य माणूस असो बोलणारा, जिथं वाचा आहे तिथे या प्रवाहानं तू जाऊ शकत नाही. ही जी ओढ आहे संस्कृतची असेल किंवा मराठीची असेल, यातूनच मग तुम्हाला आपण काही लिहावं अशी जाणीव झाली का? होय. विशेषतः महात्मा गांधी विद्यालयामध्ये असताना माझे संस्कृतचे जे शिक्षक होते मच्छिंद्र पाठक यांनी माझं संस्कृतवरचं प्रभुत्व पाहून त्यांनी खूप उत्तेजन दिलं. दुसरे सदाशिवराव पाटील म्हणून होते, ते मला मराठी शिकवत असत आणि ते स्वतः कवी होते. त्यांच्या कविता जरी फारशा प्रकाशित झालेल्या नसल्या तरी देखील ते कवितेच्या विषयी खूप भरभरून बोलत असत आणि शिकवतानासुद्धा अतिशय मोकळेपणाने मनमोकळेपणाने ते कविता शिकवत असत. किंबहुना मी तर असं म्हणेन की त्यांच्यामुळेच मला कवितेचा छंद लागला आणि विद्यार्थी दशेमध्ये असतानाच मी कविता करू लागलो. त्या कविता करत असताना त्यांच्याकडे ज्या कविता मी दिल्या त्या सर्व कविता अतिशय उत्कृष्ट आहेत, तू बाहेर पाठव. आणि म्हणून त्या काळामध्ये जळगाव जिल्ह्यामध्ये बातमीदार म्हणून एक साप्ताहिक निघत असे, त्यामध्ये ह्या कविता प्रकाशित झालेल्या आहेत. आपण सर मराठवाडा विद्यापीठात तेव्हाच्या BAला मराठी विषय घेऊन त्या विषयामध्ये तुम्ही सर्वप्रथम आलेला होता आणि तुम्हाला डॉक्टर नांदपूरकर पारितोषिक मिळालेलं होतं. तर हे पदवीपर्यंतचं शिक्षण कुठं घेतलं आपण? नाही, सर्व इथेच झालं. गव्हर्मेंट कॉलेजमध्ये सरकारी महाविद्यालय जे होतं त्या ठिकाणी प्राचार्य थत्ते जे शिक्षक होते, प्राचार्य विशेषतः प्राचार्य होते, त्यांचं अतिशय प्रेम माझ्यावर होतं. मी संस्कृतचा विद्यार्थी आहे त्यांना जेव्हा कळलं त्यावेळी तर अधिकच ते घरी वगैरे मला बोलवत होते. त्यामुळं माझ्यावर जे संस्कार झाले ते विशेषतः थत्ते सरांचे खूप संस्कार झाले. त्याच्यानंतर सदाशिव पाटील म्हणून एक दुसरे शिक्षक होते मराठीचे, त्यांच्याकडे मी अधूनमधून जात होतो. काही ते स्वतःही कविता करीत असत आणि तो कवितेचा जो लळा आहे, जो छंद आहे, तो छंद त्यांच्यापासून मला लागला. शासकीय ज्ञानविज्ञान महाविद्यालय हो, असं नामकरण आता आहे हो, गव्हर्नमेंट हो, कॉलेजचं, हो. परंतु मला वाटतं त्या काळात कॉलेजेस सुद्धा महाविद्यालय सुद्धा कमी होती, इंटरपर्यंतच होतं ते. होतं. आणि नंतर मग आपण MA साठी मराठवाडा विद्यापीठात तेव्हाच्या इथे आलात, होय, तर तो विद्यापीठाचा सुद्धा किंवा मराठी विभागाचा सुद्धा सुरुवातीचाच कालखंड असेल. हो हो. आणि मग तिथे मग MAला सगळी शिकवणारी जी गुरुवर्य मंडळी होती त्याच्यामध्ये कोणाकोणाचा समावेश होता तेव्हा? विशेषतः
इंटर मी गव्हर्मेंट कॉलेजमधून झालो. त्या कॉलेजमध्ये भगवंतराव देशमुख हे मला मराठी शिकवत असत. त्यांचा आग्रह एवढा होता मला की मी पुढे खूप शिकावं. आणि त्यानंतर मी इंटरला गव्हर्मेंट कॉलेजमध्ये गेलो. त्या ठिकाणी प्राचार्य थत्ते हे तिथे प्रिन्सिपल होते. आणि माझं संस्कृतवरचं प्रभुत्व बघितल्यानंतर, माझा विषय संस्कृत हा होता, बघितल्यानंतर त्यांनी मला शिष्यवृत्ती दिली आणि याच कॉलेजमध्ये तू संपूर्ण शिक असं म्हणाले. परंतु ते इंटरपर्यंतच कॉलेज होतं. त्यानंतर ते आज ते पदवीपर्यंत झालेलं आहे. परंतु इंटरपर्यंत मी तिथे राहिलो आणि त्यांचे संस्कार मात्र खूप माझ्यावर झाले. नंतर मग कुठे? नंतर मी MA साठी आपण मराठवाडा विद्यापीठात आला. मराठवाडा विद्यापीठामधून. म्हणजे कोण होते तुम्हाला? तिथे विद्यापीठामध्ये शिक्षक नव्हते. भगवंत देशमुख वगैरे जे होते ते आम्हाला तिथे शिकवत असत. आणि मग गुरुवर्य वाल कुलकर्णी हे नंतर आले. म्हणजे तिथे मग आज जसं इतर महाविद्यालयातले सुद्धा पदव्युत्तर शिक्षक अन्यत्र जाऊन शिकवतात, हो, तसे ते वर्ग होत असत. हो हो. आणि तिथेही तुम्हाला त्यावेळेचं वाल कुलकर्णी हे आम्हाला मराठी शिकवायला आले मराठवाडा विद्यापीठामध्ये. हो. त्यावेळी त्यांनी खूप अगदी समीक्षेची पुस्तकं, ललित पुस्तकं हे मला मुद्दाम वाचायला दिलेत. आणि खरं सांगायचं म्हणजे वाल कुलकर्णीने खूप माझ्यावर प्रेमही केलं. घरी जेव्हा मी जात असे त्यांच्या, त्यावेळी त्यांनी सरस्वती भवनमध्ये कॉलनीमध्ये ते राहत असत, त्यावेळी त्यांनी खूपच जवळून उत्तेजन मला दिलं. समीक्षेची पुस्तकं दिली, ती वाचायला सांगितली. ती वाचल्यानंतर हा मुलगा लेखन करू शकेल असं त्यांना वाटलं. परंतु त्याच्याही अगोदर मी कविता करीत होतो आणि त्या कविता निर्जर नावाचं जे मासिक निघत असे त्यामधून छापल्या गेल्या होत्या. पण आता विद्यापीठाची इमारत आहे, त्या काळामध्ये तुमचे MA वर्ग कुठं भरत असत? आता जे पब्लिक स्कूल आहे, शासकीय पब्लिक स्कूल जे आहे त्या ठिकाणी आमचे आता सध्या जिल्हा परिषद आहे तिथे ते स्कूल होतं. तिथे आता आज जिल्हा परिषद आहे. तिथे एका खोलीमध्ये आमचे वर्ग होत असत. तेव्हा वाल कुलकर्णी होते, नंतर युम पठाण आलेत, नंतर रसाळ वगैरे हे आलेत. पण आता BA पर्यंत MA पर्यंत शिक्षण घेत असताना ज्या घरातून तुम्ही आलेला होता आपल्या गावाकडून, होय, मग ती सारखी विचाराची देवाणघेवाण किंवा आपला मुलगा बाहेर शिकतो आहे, तेव्हा घरातल्या मंडळींच्या काय भावना होत्या? विशेषतः माझे वडील तर काही शिकलेले नव्हते, आईही शिकलेली नव्हती आणि गावातलं जे वातावरण होतं ते जवळजवळ शून्यातच होतं असं म्हणायला काही हरकत नाही. मी पहिला विद्यार्थी इथे आहे. या ठिकाणी श्रीनिवास काटे, गोपाळ पाठक हे होते आणि त्यांनी मला इथे आणलं आणि मी गव्हर्मेंट कॉलेजमध्ये इंटरपर्यंत शिकलो. त्या ठिकाणी थत्ते सर होते. हे थत्ते सर इतके रागीट आणि कडक होते. पण त्यांचा विषय काय, रसायनशास्त्र वगैरे होता का? हो, नाही, त्यांचा विषय ते इकॉनॉमिक्सचे होते. इकॉनॉमिक्सचे. आणि इकॉनॉमिक्समध्ये ते अतिशय भाषणंसुद्धा बाहेर देत असत. पण त्यांचं खूप माझ्यावर प्रेम होतं. त्यामुळं थत्ते सरांच्याकडे माझं जाणं येणं होतं आणि तिथेच मी इंटर झालो. तुम्हाला सुवर्णपदक मिळालं MAला? हो, आणि MA झाल्याबरोबर मग तेव्हा चटकन नोकरी लागली का? मिलिंद कॉलेजमध्ये मी पहिल्यांदा शिक्षक म्हणून राहिलो मराठीचा. मी थ्रूआउट माझं करिअरच फारच प्रथम श्रेणीचं करिअर होतं. त्यामुळं चटकन मला तिथे मिलिंद हायस्कूलमध्ये तर पहिला आलो. पण हा कालखंड असा आहे की मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि तुमची गाठभेट कधी? नाही, पाहिलेलं नाही मी. कारण मी वरणगावला होतो. वरणगावला आल्यानंतर मी गव्हर्मेंट कॉलेजला होतो. नाव ऐकत होतो फक्त बाबासाहेबांचं. त्यानंतर इंटरनंतर मात्र मी बाबासाहेबांच्या त्या संस्थेमध्ये गेलो. तो सगळा मिलिंद परिसर, नागसेन सारं त्याच्यानंतरचा परिसर आहे मिलिंद. तिथून मग महाविद्यालयात कधी आला तिकडे? नाही, शिक्षक म्हणून तुम्ही रुजू झाला,
सुरुवातीला काही दिवस. हो, आणि नंतर मग कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून. प्राध्यापक म्हणून मी मिलिंद कॉलेजलाच पहिल्यांदा गेलो. मग तिथं किती वर्ष? तिथे 5 वर्ष होतो. 5 वर्ष. आणि तिथून मग पुढे? मग बाबूराव काळेंनी जे कॉलेज काढलं तिथे मी प्राचार्य म्हणून गेलो. देवगिरी कॉलेजमध्ये अगोदर गेलो. हा, देवगिरीमध्ये किती वर्ष होता? 5 वर्ष. 5 वर्ष. हां, इकडे 5 वर्ष, देवगिरीमध्ये 5 वर्ष. हां. आणि बाबूराव काळे जेव्हा त्यांनी संस्था अजिंठा शिक्षण संस्था काढली आणि कॉलेज काढलं त्यावेळी मात्र मला त्यांनी तिथे प्राचार्य म्हणून घेतलं. पण तुम्ही आता जवळजवळ 10 वर्ष, म्हणजे मिलिंदमध्ये 5 वर्ष, देवगिरीत 5 वर्ष. हो. मग तुमच्या वर्गात असलेले तेव्हाचे जे विद्यार्थी आहेत, होय, त्याच्यापैकी एक गुणवान म्हणून अशी आठवणारा एखाद दुसरा विद्यार्थी, किंवा त्या काळातलं शैक्षणिक वातावरण कसं होतं आजच्या तुलनेत? खरं म्हणजे तसं गुणवान विद्यार्थी तर आता काही आठवत नाही मला, परंतु बरेचसे विद्यार्थी चांगले असे होते. विशेषतः श्रीनिवास काटे हा चांगला विद्यार्थी होता. पण आता आज जसं एक शैक्षणिक संस्थांच्या मध्ये किंवा एकूण टीचिंग पॅटर्नमध्ये खूप बदल आलेले होते. होय. पण तुमच्या काळाच्या तुलनेमध्ये आजचं जे वातावरण आहे, तर ते त्या वातावरणाचं जास्त समाधान वाटतं का या वातावरणाविषयी चिंता वाटते? खरं म्हणजे त्या काळामध्ये जरी हे शिक्षक जवळून माझ्याशी बोलत असले तरी देखील दुरावा मात्र ठेवत होते. पण एक गोष्ट मात्र खरी आहे की त्या काळातला शिक्षक हा आपला विद्यार्थी कोण आहे, कोणत्या जातीचा आहे, काय करतो आहे याचा विचार न करताना जर गुणवान विद्यार्थी असेल तर ते निश्चितच त्याला उत्तेजन देत होते. विशेषतः इंटरमध्ये मी असताना थत्ते सरगना थत्ते हे नाव निघालं की यदुनाथांची आठवण येते. असं त्याचा पण अर्थ. GN थत्ते जे होते हे अतिशय प्रेमळ आणि वागवत होते. त्यांनी मला बारसरी नावाची शिष्यवृत्ती होती निजाम सरकारची, ती बरसरी ही मला दिली. इंटरला मी पहिला आलो, BA नंतर मराठवाडा विद्यापीठ झालो, BA MA पण थ्रूआउट. पण या 10 वर्षाच्या महाविद्यालयाच्या काळात लेखन तर तुमचं चालूच झालेलं होतं तेव्हा. हो. या काळामध्ये मग एखादं पुस्तक किंवा एखादा कविता संग्रह प्रकाशित झाला होता का? गंधवेणा हा काव्यसंग्रह पहिल्यांदा प्रकाशित झाला, मराठवाडा साहित्य परिषदेने प्रकाशित केला. मला वाटतं वाङ्मयीन नियतकालिकांच्या मधून, जसं प्रतिष्ठानमधून तुम्ही पुष्कळ लेखन केलेलं आहे. अन्य दिवाळी अंकांच्या सत्यकथेमधूनही केलेलं आहे, सत्यकथेतूनही केलेलं आहे त्या काळामध्ये. मग त्याचं संकलन गंधवेणामध्ये पहिल्यांदा झालं एकत्रित. होय. आणि तो संग्रह कुणी साहित्य परिषदेने काढला. तेव्हा साहित्य परिषदेकडे अशी प्रकाशनाची एक शाखा किंवा असा उपक्रम होता ना. विशेषतः हैदराबाद मधून जेव्हा कार्यालय इथे आलं इकडे, त्यावेळी भगवान देशमुखांनी तो, सुधीर रसाळ वगैरे यांनी तो उपक्रम सुरू केला. आणि मग मग पहिला कविता संग्रह निघाला गंधवेणा. हे फार सुंदर अर्थपूर्ण नाव आहे. म्हणजे वेदनेशी कायम जे काही फुलाचं नातं असतं त्याची सूचकता गंधवेणा या कविता संग्रहाच्या नावात आहे. तर या संग्रहाला काही प्रस्तावना कुणाची? वाल कुलकर्णींची आहे ना, त्यांनी लिहिलेली होती. आणि मग या साधारण भगवान देशमुखांना ते अर्पण केलं आहे, कारण त्यांचेच खरे संस्कार माझ्यावर होते. वाल कुलकर्णी हे नंतर विद्यापीठामध्ये आले तेव्हा ते माझे शिक्षक झाले, परंतु भगवान देशमुखांचे जे संस्कार माझ्यावर झाले ते आजही मला आठवतात, स्मरतात. पण भगवंतरावांचा सुद्धा लौकिक एक नामांकित शिक्षक, ललित निबंधकार म्हणून होते. शिस्तीचे होते, तरी प्रेमळ होते. असं प्रेमळ तर होतेच. मी त्यांच्या घरी कित्येकदा गेलेलो आहे, राहिलेलो आहे. एखादा ब्राह्मण माणूस बहुजन समाजातल्या विद्यार्थ्याशी इतका एकरूप होतो हे जर चित्र आज सांगितलं कोणाला तर ते खरं वाटत नाही. पण भगवान देशमुख अतिशय प्रेमळ अशा प्रकारचा शिक्षक होते ते, आणि त्यांनी माझ्यावर खूप प्रेम केलं. गुरु आणि शिष्य हे एवढंच नातं, त्याच्या पलीकडे कुठलाही विचार नाही. आणि तेच खरं शैक्षणिक वातावरणामध्ये खूप आवश्यक असा घटक आहे. अगदी बरोबर आहे. तो आजही आहे, परंतु आज वेगळ्या प्रकारचा प्रवाह आपल्याला दिसतो.
पण या सगळ्या संग्रहामध्ये विशेषतः घरगुती संबंध आजचा शिक्षक कुठल्याही विद्यार्थ्यांशी ठेवत नाही. असं एक माझ्या आयुष्य त्यातच शिक्षण क्षेत्रातच घालवलेलं. दुरावा आज दिसतो. आज दुरावा खूप वाढलेला आहे. पण माझ्या काळामध्ये तसं काहीही नव्हतं. एवढंच नव्हे तर थत्तेसर कोकणस्थ ब्राह्मण असलेल्या माणसाने मला जी वागणूक दिली आहे ती आजही मला स्मरते. म्हणजे घरातून आपण बाहेर पडलो तरी सुद्धा होय, आपलं पालकत्व कुणीतरी स्वीकारलेलं आहे ही जाणीव विद्यार्थ्यांच्या मध्ये असल्यामुळे जणू आपण कुटुंबातच आहोत, आईवडिलांच्या सोबतच आहोत, अशा एका आधारभूत भावनेनं ही वाटचाल होत होती. तसं तुम्हालाही तो अनुभव आला. होय, होय. हा पहिला कविता संग्रह तुमचा गंधवीणा, यामध्ये साधारण कोणत्या भावनेच्या कविता, विचाराच्या कविता संकलित आहेत? साधारणपणे आता हा पहिलाच काव्यसंग्रह असल्यामुळं जे काही लहानपणचे अनुभव असतात त्याचा आविष्कार या गंधवीणेमध्ये झालेला आहे. मराठवाडा साहित्य परिषदेमध्ये ने तो प्रकाशित केला आणि तो पहिला संग्रह असल्यामुळं स्वाभाविकच कौतुक सर्वांनीच केलं. भगवान देशमुखांनी तर केलं, पण सर्वांनीच कौतुक केलं. हा काव्यलेखनाचा जो प्रवास आहे तो पुढे नागफणा आणि सूर्य, उद्ध्वस्त प्राचीन राजधानी, इथं येऊन तो खूप संपृक्त झालेला आहे. नागफणा आणि सूर्य ही एक दीर्घ कविता, पण एका विशिष्ट पार्श्वभूमीवरती लिहिलेली आहे. ती कोणती? विशेषतः नागफणा आणि सूर्य ही कविता मराठवाडा विद्यापीठाचं जे क्लेशकारक अशा प्रकारच्या काही घटना ज्या घडल्या त्या घटनाचा परिणाम माझ्या मनावर खूप झाला. विशेषतः 5 वर्ष मी तर सरकारी महाविद्यालयामध्ये होतो. तिथे ज्या काही घटना घडत होत्या त्याही मला प्रकर्षाने जाणवल्या. आणि जेव्हा मिलिंद कॉलेजमध्ये मी गेलो त्यावेळीसुद्धा अतिशय तीव्रतेनं समाजातले ज्या भिंती आहेत त्या भिंती किती तीव्र आहेत, किती वेदना लोकांना होत असल्या पाहिजे याची जाणीव मला प्रकर्षाने त्यावेळी झाली. पण मला याही संग्रहाचं नाव यासाठी आवडलं सर, की आपण पुष्कळदा कवी आपल्या कवितांचं ते विशेषण असावं अशी नावं देतात. प्रतिकात्मक नावं फार कमी असतात. त्यामुळं नामांतरचा जो प्रश्न आपल्याकडे होता आणि त्याच्या पार्श्वभूमीवर जे काही अनुभवायला मिळाले इथल्या प्रदेशाला, त्या दृष्टीने हे फार सूचक आहे. नागफणा आणि सूर्य ह्या दोनही गोष्टी आहेत. आणि एक दुर्दम्य आशावाद सुद्धा, म्हणजे दुःखाबरोबर ही आशावादाची दुर्दम्यता सुद्धा त्यातून सूचित होते. मला असं वाटतं की या नाटकाचं कुमार देशमुख आज नाही येतो मित्र आपला, त्यांनी नाट्य रूपांतर स्मारक या नावानं केलं होतं आणि राज्य नाट्य स्पर्धेत पहिला आलं हे नाटक पहिलं आलं. तो प्रयोग आणि ते लेखन या दृष्टीनं तुमच्या भावना काय आहेत? तुमच्या नागफणा आणि सूर्य या दीर्घ कवितेवर आधारितच ते नाटक आहे. त्याचाच तो अनुवाद आहे. नाट्यरूपांतराबद्दल तुम्हाला काय वाटतं? अतिशय उत्कृष्ट अशा प्रकारचं नाट्य रूपांतर कुमार देशमुखने केलं. त्याने स्वतः त्यात कामही केलं आणि ज्या कविता आहेत त्या कविता ज्या उत्स्फूर्तपणाने तो म्हणत असे ते तर एक अनुभवण्यासारखंच होतं. अतिशय उत्कृष्ट हा प्रयोग मी पाहिलेला आहे. होय. आणि संपूर्ण कविता जणू त्या संवादांच्या मधून सार्थकतेनं वाहते आहे असा अनुभव त्या प्रयोगानं दिला. आपल्याकडे त्या काळात विशेषतः मराठवाड्यातले जे कलावंत लेखक दिग्दर्शक होते त्यांनी असे खूप छान प्रयोग श्रीराम गोजमगुंडे असतील, कुमार देशमुख असतील यांनी केला. परंतु ज्या शोकात्म अंगानं हिमतीनं एखादा प्रयोग आपण सादर केला पाहिजे ही भावना कुमार देशमुखांच्यामध्ये होती आणि ती पणाला लावून त्यांनी त्या दीर्घ कवितेतला आशय आणि त्या मागची जी तुमची धारणा आहे की हे आपण कशासाठी मांडतो आहोत आणि त्यातून काय व्यक्त झालं पाहिजे या सगळ्या घटकांना घेऊन तो प्रयोग त्यांनी सादर केलेला होता. खरं म्हणजे ते नाटक इतकं गाजलं, इथे तर पहिलंच आलं, परंतु महाराष्ट्राच्या पातळीवर सुद्धा त्याचे खूप प्रयोग झाले. ते पहिलं आलं, स्पर्धेमध्ये पहिलं आलं आणि
उत्तुंग अशा प्रकारचे पारितोषिक या नाटकाला मिळालं. आणि पहिल्यांदा असं झालं की जे मूळ लेखकाचंही, दिग्दर्शकाचंही आणि सगळ्या कलावंताचंही असं मिळून ते नाटक होतं. नाही तर अनेकदा कसं असतं, कधी कधी ते फक्त कलावंतांचंच नाटक राहतं, मग कधी कधी फक्त दिग्दर्शकाचंच नाटक राहतं. असं नाही झालं, असं नाही, हे सर्वांचं मिळून ते अर्थपूर्ण नाटक झालं. विशेष नंतरचा आपला जो कविता संग्रह आहे, उद्ध्वस्त प्राचीन राजधानी, हा मला स्वतःला खूप आवडलेला, ज्याला आपण ग्रीक नाटकातली शोकांतिका म्हणत असतो, अशा एका अंगानं जाणारं हे सगळं लेखन आहे. त्याच्यातली एखादी छोटीशी रचना तुम्ही सांगाच आम्हाला, परंतु ह्याचं जे बीज आहे हे कुठं पडलं की आपण हे लिहिलं पाहिजे? विशेषतः पैठणला ज्यावेळी मी गेलो त्यावेळी तर अनेकदा जात होतो. मला वेळच जवळजवळ पैठणचं होतं असं मला काही हरकत नाही. एवढं वैभव इतकं उद्ध्वस्त झालेलं आज आपल्याला बघायला मिळतं आहे, याची वेदनाही मला होत होत्या. आणि हे वैभव काय असेल याचा शोध घेण्यासाठी मी काही इतिहासाची पुस्तकंही वाचत होतो, परंतु खऱ्या अर्थाने त्यामध्ये काही काव्य मला मिळालं नाही. इतकी उद्ध्वस्त झालेली एक राजधानी बघत असताना माझ्या डोळ्यामध्ये अक्षरशः अश्रू येत होते. आणि म्हणून त्या काळामध्ये ही जी कविता लिहिली ती पैठणलाही लिहिली, नंतर इथे आल्यानंतर औरंगाबादलाही लिहिली. विशेषतः थत्ते सरांचं गव्हर्मेंट कॉलेजचे प्रिन्सिपल होते, त्यांच्याकडे मी राहत होतो. त्या घरामध्ये ही कविता जेव्हा मी लिहू लागलो त्यावेळी थत्ते स्वतः माझ्या खोलीमध्ये येऊन बसत होते. आणि ती खोलीसुद्धा त्यांचं जे स्वयंपाकघर होतं त्या स्वयंपाकघराला आडोसा करून मला तिथे ठेवलेलं होतं. त्यांनी ही कविता वाचल्यानंतर त्यांनी तिथे मला ठेवलं. आणि खरं सांगायचं म्हणजे थत्ते सरांच्यामुळेच मला एखाद्या लहान मुलाला सांभाळावं, एखादं लहानसं पिलू असावं आणि त्याला सांभाळावं, त्या पद्धतीने त्या माणसाने मला असाही अनुभव येतो. तुम्ही म्हणता की ते साहित्याचे विद्यार्थी नव्हते, परंतु खरोखर जे लिहित नाहीत, होय, अशा माणसांचं साहित्यावर खूप प्रेम असतं आणि त्याचं कौतुकही असतं. आणि त्यातलं मोठेपण काय आहे या संबंधी जे लिहित नाहीत त्यांना कुतूहलही असतं. या सगळ्या विचारांच्या मधून, भावनांच्या मधून, जसं थत्ते सरांनी तुम्हाला प्रेम दिलं, तुम्ही लिहित असताना ते असे समजा एक मौनातले किंवा मूक साक्षीदारही होते तुमच्या लेखनाचे. पण हा जो उद्ध्वस्त प्राचीन राजधानी आहे, यामध्ये जसा प्रदेशाचा प्राण आहे, तसा कवीचाही एक शोकात्म अशा भावनेनं वाहणारा प्राण आहे. तर तो अतिशय मुक्तपणाने यामध्ये व्यक्त झालेला आहे. त्यातली एखादी रचना आपण ऐकणारच आहोत. परंतु हे लेखन करत असताना पुष्कळदा असा अनुभव येतो, एखाद्या विनाशाचा आपण जेव्हा वेध घेत असतो आणि त्याच्या पूर्व वैभवाकडे येऊन थांबतो, तेव्हा एक खूप आत टोचणारी जी सल आहे, जो सर्जनशील लेखक आहे, कवी आहे, त्यालाही ती जाणवत असते, त्यालाही ते दुःख जाणवत असतं. त्या वेदनेतून आपण जात आहोत असंही वाटतं. हे लेखन करताना असा काही अनुभव तुम्हालाही आला का? हो, नक्कीच आला. विशेषतः पैठणच्या ठिकाणी अनेकदा मी गेलो. कित्येकदा त्या ठिकाणी त्या उद्ध्वस्त झालेल्या नगरीमधून चालत आलो आणि जे खाळ दुःखाचे हृदयामध्ये उमटले ते अनेकदा या कवितेमध्ये व्यक्त झालेले आहेत. ते एखादी रचना त्यामधली जी आहे, एक तुकडा या संबंध दीर्घ कवितेतला, दीर्घ कवितेसारखंच हेही स्वरूप आहे, ते एखादा ऐकावा तुम्ही श्रोत्यांसाठी. ही एक कविता आहे. किती टवटवीत ही इतिहासाची विजयी पाने, पराजित काळाच्या खुणा कोरलेले, पाहिलेत किती या प्रदेशाने विखुरलेले अवशेष, प्राचीन ओळख देणारे पाहिलेत पहाडी वाटावरून उद्ध्वस्त श्रीमंत राजवाडे, नदीच्या काठावरील पोचलेले गच्च पिसाऱ्याचे काष्ठशिल्पित मोर, आणि हा किनारा रत्नजडित तांबूस मण्यांची राजस तोरणे. क्या बात आहे, खूप छान आहे. लेखन मग संशोधनात्मक आपण लेखन केलं, लोकसाहित्याच्या संबंधी लेखन केलं,
हा एक छोटासा आपला संवाद होता. हां विद्यार्थी ते व्यासंगी असा हा प्रवास आपण इथे या संवादातून श्रोत्यांना ऐकवला. हां. पण आपण अनेक शासकीय समित्यांच्यावर सुद्धा कार्य केलेलं आहे. होय. इतरही खूप लेखन आहे. या लेखनासाठी गौरवपर म्हणून नाही, परंतु यथार्थपणानं त्या लेखनातली मौलिकता जोखण्याच्या दृष्टीनं आपल्याला राज्य शासनाची पारितोषिकं मिळाली, इतर अन्य संस्थांची सुद्धा पारितोषिकं मिळाली. आणि एक प्रदीर्घ अशा प्रकारचा लेखनाचा कालखंड, प्रदीर्घ अशा प्रकारचा अध्यापनाचा कालखंड, प्रदीर्घ असा प्राचार्य म्हणून प्रशासनाचा कालखंड हा आपण समाजासमोर ठेवलेला आहे. आणि आपण एक दौराही केलेला आहे. प्रेमचंद यांची जन्मशताब्दी आणि जन्मशताब्दीचा महोत्सव हां भारतातर्फे इथे आपण केलेला होता. तेव्हा तुम्ही बल्गेरियालाही बल्गेरियाला गेलो. जाऊन आलात, हो. अन्य ठिकाणी जाऊन आलात, भारताचं लेखक म्हणून प्रतिनिधित्व केलेलं आहे. तिथला एखादा छोटीशी त्याच्या संबंधीची जी भावना आहे एका वाक्यामध्ये, की तो कसा प्रवास वाटला तुम्हाला? अतिशय बल्गेरिया विशेषतः अप्रतिम अशा प्रकारचं, आपल्याकडे जसा काश्मीर आहे तसा संबंध बल्गेरिया हा अगदी फुलांनी फळांनी समृद्ध अशा प्रकारचा आहे. लालबुंद चेहऱ्यांची माणसं आजही माझ्या स्मरणात आहेत. म्हणजे मातीला आणि निसर्गाला शेवटी आपली जी भावना आहे हां ती हा परदेश आहे का हा माझा देश आहे असं त्यांनी जाणीव होत नाही. हो. मुळामध्ये आपल्यासारखे जे लेखक कवी आहेत हे मातीच्या अंतःकरणाशीच जोडलेले असल्यामुळे ती ही भावना होते. आपण मराठवाडा साहित्य परिषदेमध्ये सुद्धा अध्यक्ष म्हणून अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन ज्या संस्थेच्या वतीनं घेतलं जातं यावर्षी चंद्रपूरला आहे, त्याही अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष म्हणून आपण काम केलेलं आहे. तेव्हा आज बदललेलं वातावरण आणि तुम्ही ज्या काळात होता तेव्हाचं वातावरण ह्याच्या संबंधी एखाद्या वाक्यात. भगवंत देशमुख यांनी खरं म्हणजे मला फार उत्तेजन दिलं. त्यामुळेच मी साहित्य परिषदेशी जोडला गेलो आणि भगवंत देशमुखांच्यामुळेच मी साहित्य परिषदेचा पुढे अध्यक्षही झालो. तिथलाही जो अनुभव आहे, नवीन लेखकांना आपण ज्या रीतीनं प्रोत्साहित केलं, होय. लिहितं केलं होय. आणि त्याच्या लेखनातले जे चांगले गुण आहेत त्याचा सतत विस्तार विकास होत जावा अशा रीतीनं नवीन लेखकांना प्रेम दिलं. त्याच्यामुळं सगळ्या लेखकांच्या मनामध्ये सुद्धा गुरुवर्य गजमल माळी हे आजही पालकासारखे आपल्या वडिलांच्या सारखेच आहेत. तेव्हा ही सगळी जी वाटचाल आहे ही काही छोट्याशा संवादामध्ये संपूर्ण वाटचाल येणारच नाही. आपण एक लहानसा संवाद इथे केला, तुमच्या काही काव्यलेखनासंबंधी, अध्यापन आहे किंवा प्रशासन आहे त्याच्या संबंधी, संशोधन आहे त्याच्या संबंधी, परदेश दौरा आहे त्याच्या संबंधी, हा एक छोटासा संवाद आहे. आणि हा संवाद करण्याचं भाग्य मला लाभलं, त्याच्याबद्दल मी कृतज्ञताही व्यक्त करतो. मीच तुमचे आभार मानतो. नाही, आभाराच्या पलीकडचंच हे सगळं नातं आहे. एक संवाद श्रोत्यांना सुद्धा हा आवडेल असा संवाद. आणि ही खरी किमया रूपवेध ह्या आकाशवाणी औरंगाबादच्या कार्यक्रमाची किमया आहे. त्याच्यामुळं या कार्यक्रमाला सुद्धा मनापासून मी माझ्या वतीनं आणि आपल्या दोघांच्या वतीनंही धन्यवाद देतो आणि हा संवाद इथे थांबवतो. धन्यवाद.